रोज रोज हेल्दी टिफिन द्यायचा प्रयत्न तर आपण करतोच, पण मुलांची आवड सांभाळणं पण जरुरी आहे. बटाटा हा मुलांच्या जिव्हाळ्याचा विषय. रात्रीच मुलांच्या टिफिनचा मेनू ठरवला आणि रात्रीच बटाटे उकडून घेतले, पाण्यातनं काढून फ्रीजमध्ये ठेवले. कधी कधी भाजी आवडत नाही, पण मुलांना पराठे नक्कीच आवडतात, म्हणून आज आपण बटाट्याचा पराठा बनवतोय. बटाटा हा कार्बोहायड्रेट्सचा चांगला स्रोत आहे. सकाळी जर हा पराठा खाल्ला गेला तर शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते. हा पराठा थंड झाला तरी पण छान लागतो, त्यामुळे मुलांना तो आवडतो. आता सकाळी परातीमध्ये 2 ते 2.5 कप गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये मीठ, तेल आणि ओवा घातला. चांगलं असं पाणी घालून पीठ मळून घेतलं. पीठ झाकून ठेवलंय. बटाट्यावरची सालं काढून चांगले बटाटे बारीक करून घेतलेत. थोडंसं वाटण बनवतोय. आलं, मिरची आणि बडीशेप मी इथं घातली. पाण्याचा वापर न करता वाटून घेतलेला आहे आणि मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायची आहे. कढईमध्ये तेल घेतलंय. तेलावरती छान कांदा आपण परतून घेऊया. त्यावरती वाटण घातले, भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ घालून छान हे सगळं परतून घेतलंय. पावडर मसाल्यामध्ये हळद, लाल तिखट आणि धने जिरे पूड मी वापरतेय. व्यवस्थित हे मसाले परतून झाल्यानंतर आपण जे बटाटे बारीक करून ठेवलेत ते पूर्ण यामध्ये घालतोय आणि छान परतून घेतोय. एकत्र झालेलं हे जे सारण आहे यावरती सगळ्यात शेवटी आपण कसुरी मेथी हातावरती चोळून घातलीये. सारण आपल्याला छान थंड करून घ्यायचंय. पिठाचे गोळे करून घेतलेत, तसेच सारणाचे पण मी गोळे करून घेतले, म्हणजे काम सोपं होतं. पिठाच्या गोळ्याची छोटीशी पोळी लाटून घेतली आणि त्यामध्ये सारण भरून आपण इथे एक छान अशी पातळ पोळी लाटून घेऊया. म्हणजेच आपला इथे पराठा लाटून झालेला आहे. तव्यावरती तेल किंवा तूप लावून आपल्याला हा जो पराठा आहे तो छान खरपूस असा भाजून घ्यायचा. मस्त असा बटाट्याचा पराठा किंवा आलू पराठा आपला इथे तयार झालेला आहे. थोडासा थंड झाल्यावरती तो टिफिनमध्ये भरा, म्हणजे मग त्याला पाणी सुटणार नाही. पराठ्यासोबत दही, लोणचं, सॉस काहीही तुम्ही देऊ शकता. इथे मी दही दिलेलं आहे. थोडंसं लोणचं पण मुलाला आवडतं म्हणून तेही दिलंय. सोबतच ड्राय फ्रूट आणि मस्त थोडासा थंड झालेला पराठा मी इथं पॅक केलाय.